सविता पिंट्यासाठी अनुरूप नाही हे तू म्हणतेस, हे काही मला पटत नाहीये. का कुणास ठाऊक, मला असं वाटतंय की मी घरातून जाऊ नये म्हणूनच त्याने हा सगळा घाट घातलाय आणि आता आयत्या वेळी कचरतोय तो. हे खरं नाहीये बाबा. का कुणास ठाऊक, पण मला सतत असं वाटतंय की त्याला हे लग्न करायचंच नाहीये. त्याला लग्न करायचंय बाबा, निश्चितच करायचंय, पण फक्त सविता त्याची सोलमेट नाहीये एवढंच. आणि हे तुझं म्हणणं आहे? हो बाबा, पिंट्या माझ्याशी काहीच बोललेला नाहीये. आशा करतो की हे खरंच आहे, कारण जर स्वतःच्या सख्या बापाशीच ढोंग रचावं लागलं, मॅनिप्युलेशन करावं लागलं तर मग माझ्या तुम्हाला वाढवण्याच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह लागेल. असं काही नाहीये बाबा. ठीक आहे, विचार करूया आपण यावर. थँक्यू. आणि तोपर्यंत तूही पुनर्विचार कर, वाटलं तर जावई बापूंशी बोलून घे. तुझा विचार बदलला तर आनंदच होईल मला. पण मला नाही वाटत माझा विचार बदलेल बाबा. ठीक आहे, पाहूया. चला बाबा, मी निघू आता. अगं राहू दे. नाही राहू दे, ठेवते. तसंही आईचाही निरोप घ्यायचाच आहे ना मला. आलेच. आई, मी काय म्हणते, भावा बहिणीचं प्रेम वगैरे सगळं ठीक आहे, पण जान्हवीने आता तिच्या बाळाचाच फक्त विचार नको का करायला? हा, म्हणजे उगाच कशाला ताण घ्यायचा ना या दिवसात. तो बघेल ना त्याचं. पण त्याचं म्हणे ताईशिवाय पान हलत नाही अगदी. पण मग लग्नाची एवढी घाई कशाला करायची? बाळ होऊन जाऊ दे ना, मग कर म्हणावं लग्न. हा, मग कर म्हणावं. अगं पण ते इतकं सोपं नाहीये. मला वाटतं त्याच्या लग्नाच्या बाबतीत काहीतरी टेन्शन आहे. मलाही तसंच वाटतंय. बेबी, घरोघरी मातीच्या चुली असतात. प्रत्येक फॅमिलीत काही ना काहीतरी ताण असतोच. त्यांचं ते सॉर्ट आउट करतील ना. आई, पण या सगळ्याचा जान्हवीच्या बाळाला त्रास नको व्हायला. हो ना, उगाच काही झालं म्हणजे. काहीही त्रास होत नाहीये बाळाला. अगं आई, असं कसं म्हणतेस तू? बेबी, 4 बाळंतपण केलीयेत मी. आई, तुझ्या वेळचा काळ वेगळा होता. काहीही काळ बदललेला नाही. आजही बाळ 9 महिनेच पोटात राहतं ना आईच्या. हो आई, पण तरी मला वाटतं की बेबी म्हणते तशा गोष्टी खूप बदलल्यात आता. मान्य आहे, काळ बदललाय, पण माणूस बदललाय, निसर्ग नाही. माणूस फार नाजूक झालाय, पेशन्स कमी राहिलाय त्याच्यात. एवढ्या तेवढ्याशा बाबतीत डॉक्टर लागतो. आणि नर्मदा, निसर्गानंच बाळाला आईच्या पोटात सुरक्षित ठेवलेलं आहे. पण जान्हवीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता 3 महिने उलटून गेलेले आहेत. तेवढं टेन्शन आता नाहीये. आणि ज्या वेळेस काळजी घ्यायला हवी होती त्यावेळेस केवढ्या स्ट्रेस मधून गेली ती. तरीही काहीही झालेलं नाहीये तिला. नका ग काळजी करू. आणि आताचं टेन्शन फार मोठं नाहीये ग. आणि अगं, जान्हवीला काळजी नाहीये का तिच्या बाळाची? तिला कुठं थांबायचं हे माहित आहे. जास्त ताण पडला तर रेटणारी नाहीये ती. आणि शिवाय श्री आहेच ना तिच्या बरोबर. श्री, तो तर तिच्याही वर्ताळ आहे. एक वेळ ती ऐकेल आमचं, पण हा श्री आम्हालाच शिकवेल. नाही तर काय. आई, तू पण आमचं म्हणणं समजून घेत नाहीस. म्हणजे बाळाला काही होईल असं नाही म्हणायचंय मला, पण काळजी तर घ्यायलाच हवी ना. जान्हवीने टेन्शन घेतलं तर इनडायरेक्टली बाळालाही त्याचा त्रास होणार ना. आणि आपण फॅमिली म्हणून तिला टेन्शन पासून दूर ठेवायला हवं ना. म्हणजे तिच्या भावापासून दूर नाही ना बेबी. मुलीचा जीव अडकलेला असतो ग तिच्या माहेरच्या माणसात. आता आपण तिच्या भावाच्या लग्नात तिनं इन्व्हॉल्व होऊ नये म्हणून आक्षेप घ्यायला लागलो तर त्याचंच टेन्शन तिला जास्त येईल. त्यापेक्षा आपण ती करते ते करू देऊया आणि तिला सपोर्ट करूया. ती आनंदी असली पाहिजे. माहेरी फार आनंद नसेल, पण त्याची कमी आपण सासरी भरून काढली पाहिजे ना. तिला आनंदी ठेवलं पाहिजे. त्यासाठी तुमचे हे आक्षेप उपयोगाचे नाहीयेत.
तुमचं प्रेम हवंय तिला. विघ्नेश्वराच्या कृपेनं सगळं ठीक होणार आहे. नका तुम्ही काळजी करू. आणि स्वयंपाक पाण्याचं बघायचं नाही आज. आहे ना, करायचं आता. बेबी मनसा, जरा जान्हवीला फोन करून बघा ना कुठपर्यंत पोहोचली. म्हणजे ती आल्यावर तिला जो ड्रेस शिवलाय ना तो कसा होतोय ते बघायचंय मला, म्हणून. तिला सांगितलंय जेवायला वाट बघतोय, येतीलच इतक्यात. मी करते फोन, बघते कुठपर्यंत पोहोचले. चला चला, करतो स्वयंपाक. जानो, पिंट्या बोलला काही ग तुझ्याशी काही? कशाबद्दल? हेच म्हणजे सविताबद्दल, एकंदरच लग्नाबद्दल. नाही बाबा, फारच जुजबी बोलणं झालं आमचं. सविता आवडली नाहीये का त्याला? असं काही नाहीये. पण मग त्याच्या मनात दुसरं कोणी? म्हणजे त्याला कोणी दुसरी मुलगी आवडलीये का, असं काही आहे का? आवडली असेल तर काय? आहे का तसं? नाही नाही बाबा, हो, मी फक्त तुमचं वाक्य पूर्ण केलं की आवडली असेल तर काय. मग तसं असेल तर फारच चुकलं आपलं. म्हणजे? मग तसं असेल तर पिंट्याने सांगायला हवं होतं आधी आपल्याला, म्हणजे आपण हा सगळा घाटच घातला नसता. बाबा, खूप आशेला लागलीत माणसं. आपल्याला जर हे लग्न करायचंच नव्हतं तर मग आपण हा कार्यक्रमही करायला नको होता. आता कुठल्या तोंडाने नाही सांगणार होता पण त्यांना? बाबा, पण पिंट्याला जर कोणी आवडत असेल तर? पण मग तसं काही आहे का? नाही नाही, मी शक्यता म्हणून विचारलं. तुम्हाला काय वाटतं, असं काही असेल? नाही, मला नाही वाटत. म्हणजे कलाला संशय आहे तसा. आईचा संशय खरा ठरला तर मग बाप म्हणून मी नापास झालो, एवढाच अर्थ आहे त्याचा. म्हणजे नोकरी टिकवण्यात मी अपयशी ठरलो, संसारात पराभूत झालो. आता माझ्या मुलाने असं काही करून माझ्यापासून दडवून ठेवलं असेल तर एक बाप म्हणून मी अपयशी ठरलो असंच म्हणायला लागेल. हे असे संस्कार नाही केलेत मी माझ्या मुलावर. आणि तसं काही असेल तर त्याने मला ते आधी सांगायला हवं होतं ना. 10 वेळा विचारलंय मी त्याला या लग्नाविषयी. लग्न करण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न केलाय. पुनर्विचार कर म्हणून सांगितलंय. माघार घ्यायच्या 10 संधी दिल्या आहेत मी त्याला. पण प्रत्येक वेळी तो हे लग्न करायचंच आहे म्हणून हटून बसला. आता आपण आणखी काही लोकांना त्यात इन्व्हॉल्व केलंय. या स्टेजला आपण जर त्यांना सांगितलं की आमच्या मुलाला दुसरी मुलगी पसंत आहे म्हणून त्याला हे लग्न करायचं नाहीये, तर ती केवळ पाहुण्यांचीच नाही, माझी देखील फसवणूक असणार. कलामुळे संसारातलं मन उडालच आहे माझं. आता मुलामुळे जगण्यातला रसही संपेल. बाबा, एवढा टोकाचा विचार का करताय तुम्ही? टोकाचा नाही ग, माझी एवढी माफक अपेक्षा आहे की माझ्या मुलाने पारदर्शी स्वच्छ जगावं. आणि एवढी माफक अपेक्षा जर त्याला पुरी करता येत नसेल ना, तर मग बाप म्हणून काय दिलं मी त्याला? त्याची झोळी रिकामी आणि माझी ओंज रिकामी, एवढाच त्याचा अर्थ होतो. बाबा, असं काही नाहीये. मला तसंच वाटत राहील आयुष्यभर. नाही, ते नाही म्हणत आहे मी बाबा. पिंट्याचं असं काही नाही असं म्हणते. कशावरून? असतं तर तो मला बोलला नसता का? पण मग त्याला या लग्नाविषयी एवढा रेझिस्टन्स काय? लहान आहे तो बाबा, गोंधळून गेला असेल. तेच सांगत होतो ना मी, लहान आहेस तू आता. जाऊ दे ना बाबा, काही गोष्टी स्वतः अनुभवल्याशिवाय नाही कळत. म्हणूनच सांगत होतो मी, वडीलधाऱ्यांवर विश्वास ठेवा त्यांचा. बाबा, सगळं काही ठीक होईल, तुम्ही नका काळजी करू. तू कलाचं नको मनावर घेऊस. नाही बाबा, पण तुम्ही कशाला येताय मला सोडायला? हो, मी जाईन ना. असू दे, पाय मोकळे होतात जरा, नाहीतर आखडून जातात. बाबा, बास हवं आता. इथे गाडीपर्यंत येतो. बरं, 1 मिनिट. हा श्री, बाबांशी झालं काही बोलणं? हो बोललो. काय म्हणाले?
मी घरी आल्यावरच सांगते ना. अगं थोडक्यात सांग ना. नंतर. कुणी आहे का आजूबाजूला? हा अरे बाबा आणि मी गाडीकडेच निघालोय आता. ओ बर बर बर. बरं ऐक, माझी एक मीटिंग सुरू होते 5 मिनिटात, त्यामुळे नंतर फोनवर नाही बोलता येणार. आणि अय्याजीने ना मला 2 औषधं घ्यायला सांगितली होती जी मी विसरलोय. घरी जाताना प्लीज तू घेऊ शकशील? हो थँक्यू. मी तुला मेसेज करतो. बरं. आणि मीटिंग संपली की मी तुला लगेच फोन करतो. ओके? हो हो. ठेवू का? हो ठेव. नीट जा. आणि खरंच काही टेन्शन नाहीये ना? नाही. ओके बाय. श्री. हो. बर बाबा, आता खूप वेळ उभे आहात तुम्ही. मी खरंच जाईन. हा तुम्ही जा घरी. बरं जा, सावकाश जा. हो. आणि बाबा आईवर चिडू नका प्लीज. मी कशाला चिडेन तिच्यावर? ती बघा तिचं ना तिच्या परीने बरोबर आहे. हो बरं निघू मी. सावकाश. आणि त्यांना गाडी जरा सावकाश चालवायला सांग. येते. इथेच घेऊया साईडला गाडी, जरा तिची मेडिकल दिसते. ठीक आहे, ही औषधं आणायची. आणली? हो. बघू. मला औषधही बघू दे. नावं चेक करून घेते, एक्सपायरी डेट चेक करते. हे औषध नाही आणलं का? मी लिहून दिलं होतं ना. तुम्ही घेऊन याल का पटकन? ठीक आहे. हे पण त्यातच ठेव. श्री ऐक ना, मी पाणीपुरी खाऊ? पाणीपुरी. कुठे आहेस तू? अरे मी आत्ताच घरातून बाहेर पडले आहे. म्हणजे गाडीत आहेस? नाही, रस्त्यावर आहे. म्हणजे तुला रस्त्यावरची पाणीपुरी खायची? अरे पण स्वच्छ वाटते रे ती. नाही नाही जान्हवी, स्वच्छ नसणार. अरे 1 प्लेट पाणीपुरीने काय होणार आहे श्री? जान्हवी प्लीज, आपण घरी करूया हवं तर. 3 पुऱ्या खाऊ? तू काय बार्गेनिंग करतेस का माझ्याशी? श्री नो, आत्ताच्या आत्ता निघ आणि घरी जा. अरे पण नाही, गाडीत बस आणि घरी जा. श्री जान्हवी प्लीज. जान्हवी, आय एम सॉरी.
चिडलीस का तू माझ्यावर? अगं बोल ना काहीतरी. मूड नाहीये. बरं मी काय केलं म्हणजे तुझा मूड परत येईल? पाणीपुरी खायची परवानगी दिलीस की? ती मिळणार नाहीये. ठीक आहे मग मी निघाले आता. ऐक 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 ऐक, बाबांकडे काय झालं हे विचारायला मी फोन केला होता आणि हेच बोलायचं राहिलंय आपलं. काय झालं? काही विशेष नाही. तू आता माझा राग त्यांच्यावर का काढतेस? मी कुणाचाही राग कुणावरही काढत नाहीये. अगं मग बोल ना. काही नाही, सांगितलं मी बाबांना. मग काय म्हणाले? काही नाही. तुला बोलायचं नाहीये का आता? तूच म्हणालास ना आधी घरी पोहोच म्हणून. अगं पण घरी जाईपर्यंत फोनवर बोलू शकतेस तू. नको, रात्री बोलू आपण. नको ना चिडूस. बर मी जाऊ का आता? ओके ओके, जा नीट जा. हा. आवाजावरून तरी सगळं नॉर्मल वाटत होतं. म्हणजे बोलणं यशस्वी झालंय की काय? तसंच झालेलं असावं. अरे हो रे बाबा हो, तुझ्या बायकोसाठी पाणीपुरी आम्ही करू. बर 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 हो. अरे पण मी मगाशी फोन केला होता तिला, तेव्हा काही बोलली नाही ती. ठीक आहे. बरं आईची औषधं शेजारच्या मेडिकल स्टोर मध्ये नाही आहेत. जान्हवीला सांगितलंस तू? आणली तिने? बरं सगळे मिळालेत का? ठीक आहे, मी तिलाच फोन करून विचारते बस. हो हो, पाणीपुरी तयार झालेली असेल ती यायच्यात, काळजी करू नकोस. तुझ्या बाळाला फार चटक मटक खायची इच्छा होती असं दिसतंय. बरं बरं ठीक आहे, चल बाय बाय बाय. जान्हवीला पाणीपुरी खायची इच्छा झाली. हो का? चला. ए पण बाहेर खाल्ली बिल्ली नाहीये ना तिने पाणीपुरी? हो, पावसाळा सुरू आहे. नाही खाल्लेली. ती घरी यायच्या आता आपण तयार करून ठेवू. चालेल. ए शेजारच्या दुकानात ना पुऱ्या मागवून घे. बाकीचं सामान बहुतेक असेल आपल्याकडे. इंदू मस्त करते पुऱ्या, तिला चांगलं करायला. वहिनी मूग शिल्लक आहेत का बघते आपण. ए पुदिना आहे का ग? बाकीचं सगळं बघूया काय काय आहे का. आहेत का मूग? हो आहेत आहेत. वहिनी वहिनी, तुम्ही पाणीपुरी मध्ये कांदा टोमॅटो चिरून घालता ना, तशी पाणीपुरी हवी आहे मला. बरं मग मला कांदा आणि टोमॅटो पटकन चिरून दे. हेलो, हाँ मैं गोकुल से बोल रही हूँ. मुझे पानीपुरी का पूरी का पैकेट चाहिए. ए वहिनी 10 पाकिटं बस झाली ना? 10 नको, 10 कशाला, 2 मागव बस झाली. वहिनी एका बैठकीत मीच 2 पाकिटं संपवी. मला काय वाटतंय कमी पडायला नको, जास्त असले तरी चालतील, मागवा. अहो पण तरी 10 खूप होतील, 6च मागव ग. नको नको, 10 पुरे. हाँ एक काम करो, 10 पैकेट भेज दो. तुमको क्या करने का है? मैं इधर दुकान लगाऊंगी. तुमको बोला ना, जो तुम्हारा काम है वो करो. और हाँ 1 घंटा नहीं लगना चाहिए, 5 मिनट के अंदर तुम्हारा आदमी इधर आना चाहिए पूरी लेके. ठीक है? हाँ जल्दी भेज देना. पाणीपुरी, वाव वाह 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 वाह, पाणीपुरी. चला चला चला. चिर. जान्हवीला खायची ना म्हणून चिरत्या. नशीब जान्हवीचं आणि त्या बाळाचं. नाही नशीब त्या पुऱ्यांचं. काय रे, आज लवकर आलास? अगं हो, फील्डवर होतो, काम लवकर संपलं तर आलो. पण त्या तुझं नशीबच फुटकं. म्हणजे माझं तर ना बाबा काही डोकंच चालेन असं झाले. आई काय झालं सांगणार आहेस का? मी इतकं डोकं फोडते, पण तुला काही वाटतंय का त्याचं? आई काय झालं नक्की ते सांगणार आहेस का? आणि बाबा कुठे? ते गेले ताईला सोडायला. आता तिच्या घरी सोडायला जातायत का परस्पर तिथून वृद्धाश्रमात जातायत माहित नाही मला. म्हणजे तुझ्या ताईनं तुझ्या लग्नात बिब्बा घातलाच ना, तिनेच भरवलं ना तुझ्या मनात काही बाई. अरे तू आता कुठे चाललायस? बाबांना बघू येतो.
घे देवाचं नाव आणि कर सुरुवात. मला पण टेम्प्ट होत आता, कंट्रोल होत नाही. मी पण बसू. बस ना, मी केव्हाची म्हणते तुम्ही सगळ्याच घ्या, मी करून देते तुम्हाला. नाही बहिणी, आपण दोघी नंतर घेऊ, ह्यांचं होऊन जाऊ. दे लवकर दे, मला लवकर दे. जान्हवी, तुझं पाणीपुरी खाऊन झालं ना की ड्रेस शिवला ना तो ट्राय करा जरा. हा, मग आपण एक काय करूया, तुझ्या आवडीच्या रंगाचे ना 5-6 कापड आणूया आणि त्याचे ड्रेस शिवू. आईला उठवूया. अगं नको, त्यांची झोप होऊ दे, उठल्या की देईन मी करून त्यांना. तुम्हाला श्रीने सांगितलं ना? आई नाही, म्हणजे ही पाणीपुरी मस्तच आहे, पण मला ना ती गाडीवरची पाणीपुरी खावीशी वाटत होती. म्हणजे त्याचा वास ना असा नाकात बसलाय माझ्या. मला खूप ती पाणीपुरी खावीशी.